नमस्कार, मी आमदार सौभाग्यवती बोलते। या मालिकेत मी स्मिता गवाणकर सर्व दर्शकांचं मनापासून स्वागत करते। माननीय सौभाग्यवती सुनेत्रा अजितराव पवार या आमदार सौभाग्यवतीचा जीवन प्रवास आणि कार्य गेल्या 3 आठवड्यांपासून आपण उलगडतोय। सुनेत्रा वहिनींवर आधारित या भागाची आज सांगता होतीये। इतकं अफाट कार्य करण्याची प्रेरणा आणि पाठिंबा सुनेत्रा वहिनींना त्यांच्या सासरच्या मंडळींकडून मिळाला हे सुनेत्रा वहिनी स्वतः सांगतीलच। पण माहेरच्या ग्रामस्थांना सुनेत्रा वहिनींविषयी काय सांगायचंय ते आता पाहूया। सुनेत्राला मी लहानपणापासून ओळखतो। ज्यावेळेस आम्ही आता वर्तमानपत्रातून फोटो पाहतो किंवा टीव्हीवर, त्यावेळेस आमचा ऊर स्वाभिमानाने भरून येतो। सुनेत्रा दीदींनी जे काठेवाडी आणि बारामती तालुक्यामध्ये जे काम केलेलं आहे ते काम पाहून आम्ही सर्व युवक युवती या परिसरातले इतके भरावून गेलो, तर तो विकास आम्ही ह्या परिसरामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये करायचा असा संकल्प सगळ्या युवकांनी आणि युवतींनी घेतलेला आहे। आमच्या खेडेगावातले असताना सुद्धा त्यांनी एवढं मोठं म्हणजे एक असं विश्व गाठलं की ते आम्हाला त्याचा आनंद मावत नाही। सौ सुनेत्राताई यांचा जन्म 13 मध्ये झाला। त्या लहानपणापासूनच त्यांना कलेची आवड होती, धडाडी वृत्ती होती, त्या कोणतं पण करायचं त्यांच्या जिद्द होती। त्या इथं जसं राहत होत्या तसंच त्यांनी त्या दिल्या घरी पण त्यांनी सगळं व्यवस्थित केलं। त्यांनी सुनेत्राताई माझी आत्या आहे। ते इथं आल्यानंतर खूप लहानपणी खेळायचं, वरती जेवण 5 वाजले की ते वरती जेवायला गच्चीवर जायचं, चटणी भाकरी हरभऱ्याची भाजी त्यांना अतिशय आवडायची सुनेत्राताईला। आताही झालं तर ती जाता येता बोलल्याशिवाय जात नाही। माझ्या माहेरच्या कुटुंबाप्रमाणेच माझं सासरचं एक कुटुंब बरंच मोठं आहे। आम्ही सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शहरांमध्ये राहत असलो तरी सगळ्यांची ना अगदी घट्ट आहे। दादांच्या आजी श्रीमती शारदाबाई पवार यांनी 80 वर्षापूर्वी सुरू केलेली पुरोगामी चळवळ, त्या काळचं त्यांचं लोकल बोर्डावरती काम करणं किंवा आपल्या मुलांना विविध शहरामध्ये शिकायला पाठवणं किंवा शिक्षणाचं महत्त्व पटवून देणं किंवा मुलांना शिक्षणासाठी परदेशात पाठवणं, पुरुषांच्या बरोबरीनं काम करणं, या ज्या गोष्टी होत्या, ही चळवळ आजपर्यंत आदरणीय साहेब, आदरणीय दादा आणि ताई यामुळे आजतागायत ती सुरू आहे। खरं बघायला गेलं तर सासरला आल्यानंतर माझं भाग्य होतं की मी आदरणीय प्रतिभा काकींबरोबर राहण्याचा मला योग आला। त्यांची शिस्त, संस्कार, त्यांचं प्रेम या सर्वांचा माझ्यावरती माझ्या जडणघडणीमध्ये फार मोठा वाटा आहे, कारण त्यांना पाहतच मी घडत गेले। त्याचप्रमाणे माझ्या सर्व कुटुंबाने मी जे काम करते त्यासाठी मला नेहमीच प्रोत्साहन आणि पाठबळ दिलं। आणि मला सांगावंसं वाटतं की या कामामध्ये आदरणीय दादांनी वेळोवेळी मला नेहमीच प्रोत्साहन आणि पाठबळ दिलं आणि माझ्या मुलांनी तशीच साथ दिली, त्यामुळे मी आज हे एवढं काम करू शकले। सगळ्यात वडील बंधू आप्पासाहेब पवारांपासून माझ्यापर्यंत प्रत्येक जणांनी सामाजिक कामामध्ये भाग घेतलेलाच आहे आणि ते त्याच्यामागे संस्कार होते आणि त्या भावनेतूनच आम्ही सर्वांनी कामं केली आहे। शरीराच्या बाबतीमध्ये राजकीय त्यांचं जास्त महत्त्वाचं आहे, पण सामाजिक जाण त्यांच्यामध्ये कायमची राहिली आहे आणि तो त्यांचा गाव आहे असं मला आजही वाटतं। त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्याला असा दिसतो की आमच्या मुलं राहू दे, पण आमच्या सुद्धा प्रामुख्याने सामाजिक कामामध्ये वाहून घेतलेले आहेत आणि त्या निष्पक्षपणे काम करतात असं मी निश्चितपणे म्हणू शकेन। आता आपण सुनेत्राच्या बाबतीत म्हटलं, त्याच्याबद्दल बोलायचं आहे, तर तिने अतिशय उत्तम काम केलेलं आहे, निष्पक्षपणे काम केलेलं आहे आणि एक जिद्द आणि इच्छाशक्ती दाखवलेली आहे। कुठेही तिच्या वागण्यामध्ये किंवा त्या गोष्टी हाताळण्यामध्ये कुठं विरोध झाला असं दिसत नाही। त्याचं केवळ कारण मला असं वाटतं की ज्या सहकार्यातनं, ज्या आत्मीयतनं, ज्या निष्ठुरपणे आपण जेव्हा काम करतो त्या सहकार्य मिळतं। म्हणजे काटेचोडेसारख्या ठिकाणी राजकीय पार्टी असतील तर 100% असणार, असं होणार नाही। कुठल्या गावामध्ये 2 पार्ट्या नाही, 3 पार्ट्या नाहीत असं होत नाही। इथे सर्व लोक एकत्र येतात, हे मला असं वाटतं त्याचं वैशिष्ट्य आहे आणि हे तिचं यश आहे। आपण बायकांबद्दल बोलतो आहोत की त्या बायकांचं पुनर्वसन कसं करावं, त्यांना अधिकार कसे मिळावेत, त्यांची प्रगती कशी व्हावी, सुनेत्रांनी ते करूनच दाखवलेलं आहे। बारामतीला इको विलेज बनवण्याच्या कामाला सुरुवात झालेली।
पण हा केवळ एक प्रकल्प म्हणून राबवण्याचा सुनेत्रा वहिनींचा मुळीच मानस नव्हता. तो लोकांना पर्यावरण जतनाचं महत्व कायमचं लक्षात राहावं असं त्यांना वाटत होतं. मग त्या दृष्टीने विचार मंथन सुरू झालं आणि मग त्यातूनच वसुंधरा महोत्सव ही संकल्पना पुढे आली. विद्याप्रतिष्ठानमध्ये काम करत असतानाच आदरणीय साहेबांचं नेहमी म्हणणं असायचं की अलीकडचे विद्यार्थी युवक जे आहे त्यांचा कल IT क्षेत्राकडे किंवा इंजिनिअरिंग क्षेत्राकडे जास्ती होताना दिसत होता. आणि त्यांचं असं नेहमी म्हणणं होतं की विज्ञानाकडे विद्यार्थ्यांचा ओढा हा फार कमी होत चाललेला आहे आणि ही गंभीर बाब आहे. आणि म्हणूनच मग मी असं ठरवलं की जर आपल्याला पुढे काय करायचं असेल तर आपण विज्ञानाशी निगडीत काहीतरी करू. आणि यातच वसुंधरा महोत्सव करण्याचा मला योग आला. हा संबंध महोत्सव विज्ञान आणि पर्यावरणाशी संबंधित होता, कारण बारामती आणि बारामती परिसरामध्ये सगळे ग्रामीण विद्यार्थी आहेत आणि त्यांना जर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्यासमोर हा जर महोत्सव केला तर अतिशय उपयोगाचा होईल. म्हणून मी हा वसुंधरा महोत्सव करण्याचं ठरवलं. याच्यामध्ये इंटरनॅशनल नेचर फिल्म शो, परत हेरिटेज वॉक, नेचर वॉक, निसर्ग सहली, शिवाय नेचर फोटो प्रदर्शन, तसंच आकाश दर्शन आणि त्याच्यावरच्या विविध गोष्टींची मान्यवरांकडनं चर्चा, माहिती, अशा प्रकारचं या महोत्सवाचं स्वरूप होतं. कारण विद्यार्थ्यांना कुठल्याही गोष्टी चित्ररूपानं, प्रात्यक्षिक रूपानं आणि सहज सुंदररित्या जर दाखवली मनोरंजनातून तर त्यांना त्या अधिक गोष्टी कळू शकतात. आणि आम्ही विद्यार्थी गट हा ठेवला होता की 5वी ते 10वी आणि त्याच्या पुढचे जर विद्यार्थी असतील तर त्याच्यामुळे त्या मुलांना अतिशय ह्या गोष्टींचा फायदा झाला. बऱ्याच मुलांनी अशा काही फिल्म्स होत्या इंटरनॅशनल, त्या पहिल्यांदाच पाहिल्या होत्या. त्याच्यामुळे त्यांचा जो आनंद आम्ही पाहिला आणि एखादी फिल्म बघितल्यानंतर जे चर्चासत्र व्हायचं त्यामध्ये विद्यार्थ्यांचंही क्युरिओसिटी एवढी वाढलेली आम्हाला दिसली. आणि पुढच्याही वर्षी आम्ही हा असाच प्रकारचा महोत्सव घेतला.